झालं. नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आणि आजची तिथे सुरुवात डायरेक्ट आता लंचपासूनच घेतली आहे. सकाळचं काहीही शूट केलेलं नाही. सो सुरुवात आपण करूया. भाजी आलेली आहे. अरे बापरे, आता कढीपत्त्याची भाजी करायला लागेल. हे एवढे कढीपत्ता ना, म्हणजे प्रत्येकाला कढीपत्ता पाठवतातच. ऑलरेडी डब्बा भरलाय कढीपत्त्याने. ही 20 रुपयाची एवढी कोथिंबीर. महाग आहे ना. कोण गेलाय मार्केटला? फुलवर अगं बाई, खूप बारीक बारीक पाठवली. छान. अर्धा किलो मागवलेली 1/2 किलो आली आहेत. 1/2 किलो कोणाच्या नाकाला पुरणार ती. ते याच्यात त्याने लिहिलं नव्हतं काय? लिहिलेलं तर सांगते याच्यामध्ये काय लिहिलंय. त्याने चुकीचंच हे केलं. मी पाठवताना अर्धा किलो पाठवलं. आणि वांगी आणि बिट्टू. आज आपण करणार आहोत वांगी. वांगी का करणार आहोत सांग? तू झालेस पांगी. हे वाटण आहे ना, हे वाटण बाकी आहे कालचं, म्हणूनच वांगी. आणि हे अर्ध कशात टाकलं होतं? अर्ध बटाटा कशात तरी टाकलं होतं आपण काल. काय केलं होतं काल सुकट केलेली. हा. तर हे बटाटा खूप मोठं होतं, तर मी ते हाफ कट केलं आणि हाफ राहिलं. तर आता हाफचं ना आपण बटाटा भजी. एवढी बापरे, एवढी भजी? अर्ध्या बटाट्याची भजी करणार तू? झालंय मला. तू नको खाऊ ना, मी खायला अख्ख्या बटाट्याची. चलो अभी काम पे लग जाओ. आम्ही किचनसाठी आहे ना हे स्कॉच ब्राईट म्हणतात तेच वापरतो. पण ते आम्ही कसं वापरतो की आता सपोज हा येल्लो कलर आहे आणि हा पिंक कलर आहे, ठीक आहे. तर आता हा वापरून हे खराब झालं आहे. तर हे आम्ही किचनसाठी. आणि हे म्हणजे असं डस्टिंग, म्हणजे आपण टेबल वगैरे क्लीन करतो ना त्यासाठी ठेवले, म्हणजे हे मिक्सअप नाही होणार. आणि हे एकदम जेव्हा खराब होतं म्हणजे ते साधारण जसं अशा लेवलला येतं, तर ह्याचा वापर करायचा पंखे पुसायला आणि नंतर मग ते फेकून द्यायचं. सो अशा प्रकारे आम्ही त्याचा वापर करतो, म्हणजे पूर्ण पैसे वसूल. तू आज ताक नाही ना? नो बाबा नो, ऑलरेडी माझा घसा गेलाय. दही कुठे गेली? दही मी ऑलरेडी काढलं होतं तेव्हा तिकडे. तर मग मी आज माझ्यापुरतं लस्सी करून पितो. वा वा वा, होईल त्याची तेवढी लस्सी? हो, एका पुरती आरामात होईल. दूध आणलं ना? हो, आज रात्री दही. ह्याच्या हाफ तुला माहिती आहे का, फक्त चमचा फिरवलं त्यातून विरजन लागतं. ठीक आहे, घेऊन दे. हो, फुल म्हणजे अशी शॉपवाली लस्सी बनवतेस. चपाती, बीट आणि गाजराची कोशिंबीर आहे. हे छान. कमी लागला? मग कोणी टाकला? मला ना माहित. भातासाठी चमचा आणला आणि भाजीत टाकलाय. भाताचा चमचा तो आहे, पण आणला ना पण मी. लस्सी एंड ऑल. हम ना पी सके ये लस्सी. चमचा वगैरे घेऊ ना फुल एकदम. मला झाली आहे सर्दी नाही ॲक्च्युली बोलू शकत, पण जसं थंडी वाढते ना तर मला थोडं नाक गळायला सुरुवात होऊन जातं. सो तसं झालेलं आहे. त्याच्यामुळे मग आज ताक कॅन्सल केलं.
सो हा बोलला की मला लस्सी प्यायची आहे. मग एका माणसाची एक लस्सी. नंबर पेद्रट. काय पेदरट, थंडीचा होता त्रास आणि सर्दी अशी झाली ना का मध्ये डोकं वगैरे पण दुखायला लागतं. आणखीन एक काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का थंडीचा? थंडीमध्ये ना म्हणजे माझे इतर वेळेला अजिबातच केस नाही गळत, म्हणजे एक केस नाही गळत हा माझा, पण थंडी चालू झाली का केस गळायला सुरुवात, असं सगळं आहे. महिन्याभराचे सगळे व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये सांगते बघा, आज मला हेच होते, आज मला तेच होते. माझ्यापेक्षा तुझं जास्त आहे. माझं नसतं असं, मी असं झोपून नाही राहत. मी कधी झोपून असते आयुष्यपत, मी कधी झोपून असते. मला बरं नाहीये तरी पण मी ऑफिसला गेलेलीच आहे, सुट्टी नाही घेतली आहे मी. आणि अजूनपर्यंत असं ऑफिसमध्ये निघालं नाही की जाऊन झोपू शकता ऑफिसमध्ये. त्यामुळे डोळ्यातून पण पाणी येतं असं ते सर्दीमुळे. ऑफिसवरनं घरी आल्यावरती फ्रेश वगैरे झाले आणि मग मी म्हटलं की जरा गरम पाणी करून जरा वाफ घेते आणि बरं वाटेल, कारण अचानक थंडी एवढी वाढली ना त्याच्यामुळे ती सहन पण होत नाही. टू इन वन काम झालं. थोडंसं बरं वाटलंय स्टीम घेतल्यामुळे. आता हळद आणि दूध पिते म्हणजे जरा बेटर फील होईल. ते आपलं काम नाही, ते आपलं काम नाहीये. थंडीचा मोसम. पिणार का हळद दूध? ऑफकोर्स. ऑफकोर्स. पाणी ना असंच ठेवते हा का, उद्या वाटलं तर उद्या पण घेईल. घ्या घ्या, आजारी मी आणि सेवा मीच तुझी करते. थँक्यू. चला आता मस्त गरम गरम हळद आणि दूध पिते आणि लवकर झोपून जाते. दहीसाठी दूध आता गरम करायला ठेवलेलं आहे, ते आज तुझं काम आहे. बाय. एक काम मी केलं, एक काम तू कर. चला. दही खायला, लस्सी पियायला, ताक पियायला बरं येतोस रे. काय मग काय झालं? तू पण पितेस ना? हो. चला आता व्हिडिओ इथे संपवते आणि उद्या भेटू नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका प्लीज. व्हिडिओ लाईक करा प्लीज. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. आणि आपण पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसासह. तोपर्यंत शुभरात्री. शुभरात्री.